काय सांगाल आज तुम्ही इथे आंदोलनाच्या ठिकाणी दुसरा दिवस आहे तुम्ही इथे आलो. जळगाव शहर तसं म्हणजे महाराष्ट्राचं मध्यवर्ती शहर आहे, जिथे रेल्वे आहे आणि सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे. पण दुर्दैवानं या शहरामध्ये MIDC मध्ये मोठे मोठे प्रकल्प आलेले नाही आहेत. रेमंड हे इथे आहे आणि अनेक कामगारांना रोजगार देणारा असं एक माध्यम आहे. या माध्यमातून अनेक लोक वर्षानुवर्ष कामगार म्हणून इथे नोकरी करतायत. ते 15-15 वर्ष सेवाभावेकडे नोकरी करत असताना त्यांच्यामध्ये 10 वर्षापूर्वी सत्तेची चटक लागलेले काही लोक राजकारण करत इथल्या कर्मचाऱ्यांच्या वरती ज्या पद्धतीनं राजकारण करून त्यांना काढण्याचं षडयंत्र करतायत त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. आणि आमचं आव्हान आहे, गिरीश भाऊ महाजन, तुम्हाला अनेक कारणानं चुकून का होईना जिल्ह्याचं नेतृत्व मिळालेलं आहे. ते नेतृत्व तुम्ही अशा पद्धतीनं छोटवून राजकारण करून कामगारांच्या पोटावर उठून जर तुम्ही करणार असाल तर राहा कामगार इथला शेतकरी, कारण हे कामगार शेतकऱ्यांची मुलं आहेत, कष्टकऱ्यांची मुलं आहेत. हा संघटित होईल, एकत्र येईल आणि तुमच्या सत्तेच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनही अजून वेळ गेलेली नाही. कामगारांच्या बरोबर राजकारण करू नका. राजू मामा भोळे, खरं म्हणजे ते सुरेश भोळे आहेत, हे सगळे त्यांना राजू मामा म्हणतात. दोन प्रकारचे मामा असतात, एक भाच्यांना आशीर्वाद देणारे आणि एक शकुनी मामा, कंसाच्या जीवावर उठल्यासारखे. तुम्ही शकुनी मामा बनू नका. हे लोक तुम्हाला प्रेमानं मामा म्हणतात, पण गल्ली मैदान फार दूर नाही, लढाई जोरात होईल आणि तुम्हाला मग हे जमीन दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. कामगार हा कष्टकरी असतो, श्रम करणारा असतो आणि तो श्रमाच्या जीवावर आपली रोजीरोटी करतो. जर तुम्ही राजकारण केलं तर आम्ही सगळे संघटित होऊ. राजकारणाच्या पलीकडे आम्ही ज्या पक्षांमध्ये काम करतो इथे बसलेले लोक, आम्ही सगळे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. आणि म्हणून इथे आम्ही समाजकारण करण्यासाठी या सगळ्या बांधवांच्या बरोबर बसलेलो आहोत. जर तुम्ही वेळीच आवर नाही घातला, यांना न्याय नाही दिला तर आम्ही तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाहीत, हाही इशारा या निमित्तानं देत आहोत. 3 दिवसात जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची काय तुमची भूमिका? आम्ही रेमंडच्या मालकापर्यंत जाऊ, त्यांनाही हे सगळं षडयंत्र समजून सांगू. इथे अशा पद्धतीनं राजकारण करणं, खरं म्हणजे हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास आहे. इथल्या युनियन म्हणजे दत्ता सामंत नावाचा माणूस अख्खी मुंबई एका दिवसात थांबवण्याची ताकद कामगारांच्या मध्ये होती. हा कामगार कष्टकऱ्यांचा आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती नव्हे तर कामगाराच्या तळहातावरती उभी आहे. अशा कामगारांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही रेमंडच्या मालकापर्यंत जाऊ, संघटितपणे जाऊ, आमच्या नेत्यांना वरती सांगू, आम्ही राजकारण आणलं नाहीये, तुम्ही राजकारण आणलंय. आणि मग नाईलाजाने आम्हाला मुंबईमधल्या आमच्या नेत्यांना सांगून याचा काही तो न्याय लावावा लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही, पुन्हा पुन्हा सांगतो आहोत. हा प्रश्न इथला आहे, तुम्ही समजुतीनं मिटवा. भाऊ आणि मामा म्हणायला नसतात, लोकांच्या पाठीमागे ताकद देऊन उभं राहण्यासाठी असतात. आणि ती ताकद जर तुम्ही दिली नाही तर मग मात्र आम्हाला लढाई मुंबईपर्यंत न्यावी लागेल. काय सांगाल आज तुम्ही या आंदोलनाच्या ठिकाणी आलो आहात? इथे आज रेमंड मधील गेल्या 18 महिन्यांच्या आधी जवळजवळ 24 कर्मचारी, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं होतं. त्यांना कमी केल्यामुळे त्यांचा आज पगार नाही आहे, त्यांना ज्या फॅसिलिटीज मिळायला हव्या होत्या त्या देखील त्यांच्या काढण्यात आलेल्या आहेत. आज ते बेरोजगार झालेले आहेत आणि ज्या कारणाने त्यांना काढण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्यावरती जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत ते आक्षेप घेऊन काढण्यात आल्यामुळे आज त्यांना दुसरीकडे कुठेही रोजगाराची संधी मिळत नाही आहे आणि रोजगार मिळत नसल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आज त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा ही त्यांच्या प्रत्येकाची अडचण आहे. आज प्रशासनाला त्यांच्या मार्फत आम्ही देखील विनंती करतो आहे की ज्या आक्षेप घेऊन किंवा ज्या त्यांच्यावरती दाखवलेल्या अविश्वासावरती तुम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे, पण आमची विनंती आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी गेले अनेक वर्ष रेमंडमध्ये चांगली सेवा बजावलेली आहे. त्यांनी त्यांचा या कंपनीमध्ये वाढवण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे.
आणि त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कुठलाही राजकीय द्वेषापोटी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये. त्यांच्यावरती चांगल्या रीतीने चांगला सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना परत कामावर घेण्यात यावं साठी यांच्या करत असलेल्या आंदोलनाला माझ्या मार्फत मी पाठिंबा जाहीर करते. त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी त्यांना ह्या नोकऱ्या जरुरी आहेत, गरजेच्या आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. काही जळगावचे स्थानिक कर्मचारी आहेत आपले 24, तर अदरवाईज जामनेरचे 150 ते 200 लोक या ठिकाणी परमनंटली भरती केले. कुठेतरी राजकीय हस्तक्षेप करून काही लोकांवरती अन्याय करण्यात येतोय आहे आणि काही वैयक्तिक आपला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीचे काही कर्मचारी, मला आत्ताच कळलं की 150 कर्मचाऱ्यांना तिथे भरती करण्यात आलेली आहे. बघा, न्याय हा प्रत्येकाला दिला गेला पाहिजे. काही कर्मचाऱ्यांना काढून त्यांच्यावरती अन्याय करणं हे चुकीचंच आहे. शेवटी त्यांनाही परिवार आहे, त्यांनाही मुलं बाळं आहेत, त्यांनीही अनेक वर्ष या कंपनीमध्ये सेवा दिलेली आहे. त्यांच्या सेवेवरतीच आज जी काय कंपनी टिकून आहे किंवा जी वाढली आहे ही ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीनेच वाढली आहे. त्याच्यामुळे सहानुभूतीपूर्वक यांचा देखील विचार केला पाहिजे. कुणाला नोकरी लावली आहे तर त्यांच्या काय पोटावर लाथ मारण्यासाठी आम्ही म्हणणार नाही. त्यांनी त्यांचे राहावे, पण ह्या कर्मचाऱ्यांवरती अन्याय करू नये, यांना यांचा हक्क मिळावा एवढी आमची मागणी आहे.